वाडे गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. आरोप प्रत्यारोप करत प्रचाराला झाली सुरुवात. सातारा जिल्ह्यात 878 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असून ग्रामीण भागात गटागटात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सातारा शहरालगत असणाऱ्या वाडे ग्रामपंचायतीसाठी 10 उमेदवार उभे राहिले असून वाडेश्वर अजिंक्य पॅनेल आणि अजिंक्य पॅनेल वाडे अशा 2 पॅनेलमधून निवडणुकीची भव्य रॅली शुभारंभ आज गावात झाला. गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांना गावात मानणारा वर्ग असला तरी दोन्ही पॅनेलमधील उमेदवार हे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार महेश शिंदे यांना मानणारे आहेत. आज वाडे गावातून दोन्ही पॅनेलनी शुभारंभ रॅली काढली. यामध्ये मोठ्या संख्येने वाडे गावातील नागरिक सहभागी झालेले पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही पॅनेलमधील प्रमुखांनी गावच्या विकास कामाबाबत आरोप प्रत्यारोप केले. वाडेश्वर अजिंक्य पॅनलच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचाराचा नारळ आता नुकताच फुटलेला आहे. या उमेदवारांचे चिन्ह आहेत कबशी, नारळ आणि शिट्टी. या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजय करा असं आव्हान सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे. व्यक्तिगत माझं नाही. आणि या पॅनलच्या मागे संपूर्ण 90% माणसं हे आमच्याबरोबर आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात जे कामं करायची आहेत, ग्रामपंचायती असतील मागची काही झालेली नाहीत तीसुद्धा भरून काढायची आहेत. आणि जे उमेदवार आहेत आता पॅनलमध्ये आहेत ते फार सुशिक्षित आणि ग्रॅज्युएट असणारे लेडीज आहेत. ओपनमध्ये 6 पुरुष असल्यामुळे त्यामध्ये 4 लेडीज असल्यामुळे 2 ओपन पुरुष आहेत. त्यामुळं कारभार बघतानासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी सगळी हुशार लेडीज आणि शिक्षण झालेले ग्रॅज्युएट असणारी सगळी मंडळी जे उमेदवार आहेत ते अतिशय सुशिक्षित आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं 5 वर्षात कारभार करतील याची ग्वाही सर्व ग्रामस्थांना या उमेदवारांनी सुद्धा दिलेली आहे. आणि प्रमुख लीडर म्हणून मी सुद्धा त्या पॅनलचंही केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 5 वर्षात जे काय राहिलेलं काम मागच्या ह्याच्यात आहे आणि एक ग्रामपंचायत अशा आदर्श ग्रामपंचायत म्हणून वाडं हे गाव पहिल्या लिस्टवर राहील अशी मला खात्री आहे. त्यामुळं जे मागचं काय झालं असेल त्याचा विचार न करता जोमानं कामाला लागायची ही पद्धत या पॅनलचं धोरण. भविष्यात काय आपण कामं करणार आहेत काय नाही करणार कोणाही टीकाटिप्पणी न करता आम्ही सर्वजण एकत्र भरोशानं ही लढत करत आहोत. समोरचा कोण आहे किंवा काय आहे हे न बघता आम्ही सर्वजण या प्रचारामध्ये सहभाग ताकदीनं उभा आहोत. उमेदवार असणारे सुद्धा तरुण आणि तडफदार आहेत. आम्ही इलेक्शनमध्ये ज्या नवीनानं सगळ्या संधी दिलेल्या आहे, जुना एकही या ग्रामपंचायतीत बॉडीत सदस्य नाही. त्यामुळं होणारे जे इलेक्शन आहे ते तरुणांच्याकडे बघून मतदान करणार, व्यक्ती बघून मतदान करणार आहेत. समोरच्यांना काही वार्डामध्ये उमेदवारसुद्धा मिळाले नाहीत. इलेक्शन लावायचं म्हणून विरोधकांनी इलेक्शन लावलेलं आहे. आमचा प्रयत्नसुद्धा होता की बाबा बिनविरोध इलेक्शन व्हावं, गावाला 25-30 लाखाला खड्डा न पडता बिनविरोध होईल आणि बक्षीस 25-1 लाख रुपये गावाला मिळेल. अतिशय आम्ही शेवटच्या टोकापर्यंत 4 दिवस फॉर्म भरायचं असतानासुद्धा आम्ही आत्मसात प्रयत्न केला. परंतु काही व्यक्तीच्या जिद्दीपणामुळं हे इलेक्शन लागलेलं आहे. काही वेळेला अशी परिस्थिती होती की बाबा काय नाही गाव सिटी शेजारचं आहे, आदर्श गाव आहे. एक आदर्श म्हणून आम्ही गाव ग्रामपंचायत बिनविरोध करायचं ठरवलेलं होतं. परंतु काही व्यक्ती आत्तासा पाय इलेक्शन लागलं पाहिजे या दृष्टीनं समोर उभे राहिलेले आहेत. आम्हाला इलेक्शन करायचं नव्हतं किंवा काय करायचं नव्हतं. परंतु ज्यावेळेला समोरची व्यक्ती कुठल्याच गोष्टीला तयार नव्हती. आम्ही 7 सीटा घ्यायला तयार झालो होतो, ते 3 सीटासुद्धा तयार झाले होते. परंतु नंतर काय झालं काय कळालं नाही. आम्हाला त्यांनी अंधारात ठेवलं आणि शेवटच्या 4 दिवसात आम्ही निर्णय घेतला किंवा समोरची व्यक्ती तयार दिसत नाही, आपल्याला विश्वासाला ठेवतात, आयत्या वेळेला सगळी आपली पळापळ होईल. त्यामुळं आम्ही तो विषय बंद केला आणि इलेक्शनला समोर गेलेलो आहोत. त्यामुळं नमस्कार. वाडे ग्रामपंचायत निवडणूक 2021 आज अजिंक्य पॅनल या पॅनलचा आज श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आलेला आहे. आणि वाडे ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. अजून बी आमचे प्रयत्न चालू आहेत. अजूनसुद्धा बिनविरोध व्हायची असेल तर आमची तयारी आहे. परंतु कसं असते ज्यावेळेला दोन्ही बाजू ज्यावेळेला एका विचारात येतात त्यावेळेला हे प्रश्न मिटत असतात. परंतु असं जर वाटत असेल की बाबा नाही तुमची कमकुवत बाजू आहे आमची सक्षम आहे असे विचार असतील तर ते घडू शकणार नाही.
या पद्धतीनं आमचे प्रयत्न चालू होते, आज बी आहेत. याच्यात पुढं काय यश मिळते ते आम्ही बघणार आहे. कशी चिन्ह काय आहेत आणि आमच्या अजिंक्य पॅनलची चिन्ह आहेत रिक्षा, छत्री आणि इस्त्री. ही 3 चिन्ह पूर्ण पॅनलला मिळालेले आहेत. गावातून प्रतिसाद कसा? गावातून प्रतिसाद उत्तम प्रतीचा आहे. कारण त्याचं कारण असं आहे की आम्ही समविचारे म्हणजे सगळ्यांच्या विचारानं सगळ्या जाती धर्माला सगळ्या लोकांना, महिलांना पूर्ण आम्ही पाठीशी उभं राहून त्यांना बरोबर घेऊन आम्ही हा पॅनल उभा केलेला आहे. मार्फत जे उमेदवार आहेत ते सगळे सुशिक्षित आहेत आणि विशेष म्हणजे सगळे नवीन उमेदवार आहेत. त्यांच्यामध्ये कार्य करण्याची उर्मी जास्त आहे आणि त्यांच्याकडून चांगला कारभार होईल अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आणि आम्हालाही आशा आहे. तर मी सर्व ग्रामस्थांना विनंती करेन की वाडेश्वर अजिंक्य पॅनलच्या उमेदवारांना त्यांची चिन्ह आहेत शिट्टी, कपबशी आणि नारळ या चिन्हाच्या पुढील बटन दाबून बहुमतानं वाडेश्वर अजिंक्य पॅनलला विजय करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. उमेदवार आमच्याकडं 20 उमेदवार होता. आम्हाला थोपवता नाकीनवाली आणि काही गोष्टी दबावाचं तंत्र वापरलं जातं. दबाव तंत्र असल्या कारणानं माघार घ्यायला लावली आणि उमेदवार 1 नंबरला आमचे दबाव तंत्राने गेलेले आहेत. त्याच्यामुळं राजू आप्पा आमचे दोन्ही आहेत उमेदवार ती आणि आमच्या पॅनलचं आता जे चिन्ह आहे छत्री, रिक्षा आणि इस्त्री पूर्ण गावानं आम्हाला पूर्ण सहकार्य देऊन बहुमताने निवडून देणार आहेत. हे आम्हाला आश्वासन गावाच्या वतीनं गाव मंदिरात भेटलेलं आहे.